मराठी माणसासाठी आमचा लढा सुरूच राहील, अमित ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं। मराठी माणसाला जे अपेक्षित होतं ते देण्यासाठी अजून मेहनत करावी लागेल असं त्यांनी म्हटलंय। अमित ठाकरेंनी मतदारांना भावनिक आवाहन सुद्धा केलंय। तर एकीकडे राज ठाकरेंनी पत्राद्वारे मनसैनिकांना आवाहन केलंय, दुसरीकडे मतदारांना अमित ठाकरेंनी आवाहन केलेलं आहे। अमित ठाकरे मतदारांना भावनिक आवाहन करतायत। मराठी माणसासाठी आमचा लढा सुरूच राहील असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर अमित ठाकरेंनी ट्विट करत आवाहन केलंय। काय म्हटले अमित ठाकरे पाहूया। मराठी माणसासाठी आमचा लढा सुरूच राहील। निकाल काहीही असो, खंत एकाच गोष्टीची वाटते, माझ्या मराठी माणसाला जे अपेक्षित होतं ते देण्यासाठी मला कदाचित अजून थोडी मेहनत घ्यावी लागेल, पण एक लक्षात ठेवा, माझं आणि तुमचं नातं फक्त एका बटनापुरतं किंवा मतापुरतं कधीच नव्हतं। राजकारणात जय पराजय होतच असतो, पण माणसांची मनं जिंकणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे। तुम्ही आम्हाला जे प्रेम आणि साथ दिली ती कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी आहे। माझा शब्द आहे तुम्हाला, सत्ता असो किंवा नसो, तुमच्या हक्कासाठी महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक नेहमी धावून येतील। महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी आमचा लढा यापुढेही सुरूच राहील। खचून जाऊ नका, मराठीला आणि मराठी माणसाला कधीच एकटं पडू देणार नाही। हा शब्द आहे ठाकरेंचा। जय महाराष्ट्र। अमित ठाकरे यांची ही भावनिक पोस्ट।